दीप पेटूया, शब्दांची आरती सजूया, मनाच्या मंदिरात आशयाचा गंध दरवळूया. प्रत्येक वाक्यातून प्रेरणा झिरपू दे. आजच्या या मंचावर नवचैतन्य उगमू दे. आजच्या या मंचावर नवचैतन्य उगमू दे. नमस्कार, माझे नाव समीक्षा सुभाष उतळे, कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी. माझा विषय आहे नवभारतासाठी नव महाराष्ट्र युवक नेतृत्व. या महाराष्ट्र हा ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक स्वातंत्र्य लढा आणि सामाजिक सुधारणा अशा परिवर्तनशील विचारांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर समाजसुधारकांनी इथेच क्रांतीचे बीज रोवले असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी इतिहास घडवला असून संत तुकाराम महाराजांनी अभंग गायले तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अशा या थोर विचारांचा व्यक्तींचा वारसा जपणे आजच्या पिढीची खूप मोठी जबाबदारी आहे. तर आज मी इथे उभी आहे एक स्वप्न घेऊन, नव भारतासाठी नव महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न. हे स्वप्न म्हणजे प्रगतीचं चित्र नाही, तर प्रत्येक युवकाच्या हातात असलेलं सामर्थ्याचा आरसा आहे. आज युवक देशासाठी भविष्य नसून वर्तमानाचं उत्तरदायित्व आहे. तर आज भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. डिजिटल इंडिया, स्टार्टअप्स, हर घर तिरंगा अशा उपक्रमांमधून देशामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. अशा नवभारतासाठी निर्मित महाराष्ट्रासारख्या राज्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आज युवक तरुण की फक्त सोशल मीडिया पुरतं मर्यादित नसून ते रक्तदान करतात, समाजासाठी पुढाकार घेतात, प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभागी होतात, दलितांची मदत करतात. तर असे हे युवक. तर युवक नेतृत्व म्हणजे काय? नेतृत्व ही संकल्पना प्रत्येकाला पद, सत्ता, प्रसिद्धीशी जोडलेली वाटते, पण खरं तर नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारणं, समाजासाठी पुढे येणं आणि आपल्या कृतीतून प्रेरणा देणं म्हणजे युवक नेतृत्व. आजचे युवक हे पर्यावरणाच्या बचावासाठी झाडे लावतातच, परंतु शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचे ज्ञानाचा दीपक उजवतात. असे हे युवक. आत्ताचीच गोष्ट सांगायची म्हणजे नागपूरमधली दिव्या देशमुख हिने आपले बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केलेले आहे. असे युवक. अशा या युवकांमधून आपल्याला संदेश मिळतो की परिवर्तन हे दूरचं स्वप्न नसून आपल्या कृतीतून घडणारं सत्य आहे. तर आपला युवक हा समाजासाठी स्वतःसाठी तर झगडतोच, पण यशासाठीही झगडतोच आणि समाजासाठी सुद्धा झगडतोच. आणि अशा युवकांसाठी मला जाताना 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात. स्वप्नांच्या पंखांना आशेचं गगन, स्वप्नांच्या पंखांना आशेचं गगन, जिद्दीच्या तालावर चालतं जीवन. युवक उभा राहतो जेव्हा निर्धारत, युवक उभा राहतो जेव्हा